मंडळी, अनंत चतुर्दशीपर्यंतचा अक्षताचा उपाय तो खरंच खूप खास आहे. हे वर्षातून एकदाच करायचं असतं आणि ज्यांनी प्रामाणिकपणे श्रद्धेने हा उपाय केला आहे त्यांना खरंच अल्पावधीत चांगले परिणाम दिसले आहेत. उपायाचं महत्त्व आहे, आपल्या प्रत्येकाच्या मनात मुलगा असो वा मुलगी, आपल्या लेकराच्या सुखी संसाराची चिंता असतेच. कधी लग्न ठरत नाही, कधी जुळत नाही, कधी जुळलं तरी अडथळे येतात. पण अनंत चतुर्दशीपर्यंत केलेला अक्षताचा उपाय ह्या अडथळ्यांना दूर करतो असं आपल्या अनुभवानं दिसतं. ह्याला देवाचं आशीर्वाद वेगानं मिळवून देणारा उपाय असंही लोक म्हणतात. मंडळी, आता आपण बघूया उपाय कसा करायचा. सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. घरातल्या देवघरात गणपती, लक्ष्मी नारायण किंवा कुठल्याही कुलदेवतासमोर एक तांब्या किंवा मग पात्र ठेवावं. त्या पात्रात शुद्ध तांदळाचे अक्षत म्हणजे साधे तांदूळ नव्हेत, हळदीने पिवळे केलेले अक्षत ठेवावे. देवासमोर बसून मनोभावे अनंत नारायणाय नमः असा जप करावा. त्या अक्षतांना हात जोडून मनोमन प्रार्थना करायची, देवा, माझ्या लेकराचं लवकर चांगलं लग्न जुळू दे, त्याला किंवा तिला उत्तम संसार लाभू दे. ही अक्षत रोज मनाशी प्रार्थना करत देवाला अर्पण करायची आणि थोडीशी अक्षत गुपचूप एका डब्बीत साठवून ठेवायची. हा क्रम अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू ठेवायचा. मंडळी, शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी उठून ती सर्व अक्षत एका पांढऱ्या कापडात बांधायची आणि मंदिरात जाऊन भगवान विष्णू किंवा गणपतीला अर्पण करायची. त्यावेळी मनोमन म्हणायचं, देवा, मी केलेला हा उपाय तुझ्या चरणी समर्पित करते. माझ्या लेकराच्या जीवनात लवकर आनंदाचा सोहळा आण. मंडळी, का म्हणतात हा उपाय वर्षातून एकदाच करायचा? कारण अनंत चतुर्दशी हा दिवस विष्णू आणि गणपती दोघांचाही विशेष आशीर्वाद देणारा मानला जातो. या दिवशी केलेली प्रार्थना आणि संकल्प थेट फळाला येतो असं शास्त्र सांगतं. म्हणूनच वर्षातून हा एकच दिवस गमावू नये. मंडळी, काही खास मुद्दे लक्षात ठेवा. हा उपाय मुलगा आणि मुलगी दोघांसाठी करता येतो. रोज फक्त 2 मिनिट मनापासून प्रार्थना केली तरी पुरेसं आहे. यावेळी शंका न ठेवता संपूर्ण श्रद्धा ठेवणे गरजेचं आहे. परिणाम 10 दिवसात दिसतात असं म्हटलं जातं, पण कधीकधी थोडा अधिक वेळही लागू शकतो. तरीही देव कधीच भक्ताला रिकामं पाठवत नाही. गणपती आणि अनंत नारायण दोघांची एकत्र कृपा लाभावी म्हणून हा उपाय महत्त्वाचा आहे. घरात आनंद, स्थैर्य आणि शुभ कार्याची सुरुवात लवकर व्हावी हा हेतू आहे. मंडळी, हा उपाय म्हणजे फक्त काहीतरी करून बघू असं नसून तो एक श्रद्धा आणि विश्वासाचं पूल आहे. म्हणूनच मी तुम्हाला मनापासून सांगते, वर्षातून एकदाच मिळणारा हा संधीचा दिवस हातून जाऊ देऊ नका. अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय करून बघा. तुमच्या लेकराच्या संसारात नक्कीच मंगलमय बदल घडेल. मंडळी, आता आपण बघूया की डब्बीत ठेवलेले अक्षतचे काय करायचे. डब्बीत ठेवलेले अक्षतचे उपाय पूर्ण झाल्यावर ते अक्षत देवाच्या पायाशी ठेवून नंतर झाडाच्या मुळाशी किंवा मग वाहत्या पाण्यात किंवा मग घरच्या तुळशीत कुंडीत टाकावे. घरातच ठेवलेले अक्षत कचऱ्यात टाकू नये, कारण ते देवाला अर्पण केलेले मंत्रशक्तीने पूजित झालेले असतात. काही जण उपायानंतर ते अक्षत कुटुंबातील विवाहित व्यक्तींना किंवा लहान मुलांना शुभाशीर्वाद बनून डोक्यावर शिंपडतात. मंडळी, एकंदरीत डब्बीत ठेवलेले अक्षत देवकार्य पूर्ण झाल्यावर नेहमी आदराने विसर्जित करायचे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.